नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज व्हॅलेंटाईन डे निमित्त सोन्याची गगनभरारी झालेली आहे. मात्र चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सकाळी दोन अत्यंत टोकाची चित्रे पाहायला मिळाली. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात दागिने खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण असतानाच सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सोन्याच्या भावात सुरू असलेल्या घसरणीला आज अखेर पूर्णविराम मिळाला असून भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळीकडे वाटचाल करत आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी पडझड लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे तर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ का झाली? जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही स्तरावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जागतिक तणाव, अमेरिका इराणमधील वाढता तणाव आणि रशिया युक्रेन युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्याकडे वळत आहेत. मध्यवर्ती बँकांची खरेदी, चीन, पीपल्स बँक ऑफ चायना यासह देशाच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होत आहे. डॉलरमधील चढ-उतार, अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली मोठी घसरण सोन्यासाठी फायदेशीर ठरली आहे. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. सण आणि लग्न सोहळे, भारतात सध्या लग्नसराईचा मोठा हंगाम चालू आहे. त्यातच आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे भेटवस्तू म्हणून सोन्याची अंगठी, चैन आणि नाण्यांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. चला तर आता चांदीबद्दल जाणून घेऊया. चांदीमध्ये काय हालचाल झाली आहे? चांदीच्या दरातील घसरण पाहायला मिळालेली आहे. एक संधी की धोका, सोनं वाढत असताना चांदी मात्र प्रति किलो मागे सुमारे 13,500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीमध्ये झालेली या घसरणीमागे प्रामुख्याने औद्योगिक मागणीतील घट हे कारण सांगितले जात आहे. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिक्स क्षेत्रातून चांदीची मागणी मंदावल्याने दर खाली आले आहेत. जे ग्राहक चांदीच्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात चांदीत गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक गोल्डन चान्स मानला जात आहे. तर आता या सोन्या चांदीच्या भावांवरती तज्ज्ञांचा काय सल्ला आहे हे पाहूया. आता गुंतवणूक करावी की नाही? बाजार तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर 2026च्या अखेरीस प्रति 10 ग्रॅमसाठी 1,80,000 रुपये ते 2 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ ही केवळ सुरुवात असू शकते. गुंतवणूकदारांनी सीप पद्धतीने किंवा दर घसरल्यावर थोडे सोनं खरेदी करणे फायदेशीर ठरेल. तर आता जाणून घेऊया आजचे ताजे आणि सविस्तर दर. आज 14 फेब्रुवारी 2016. खालील दर हे मुंबई आणि पुण्यातील सराफा बाजारातील ताज्या उपलब्धीनुसार आहेत. तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅमचे भाव 15,738 रुपये इतके आहेत आणि 22 कॅरेटचा भाव 14,427 रुपीज इतका आहे. 8 ग्रॅमसाठी भाव पडतील आपल्याला 24 कॅरेटसाठी 1,25,909 आणि 22 कॅरेटसाठी पडतील 1,15,417. 10 ग्रॅमसाठी भाव पडतील 1,57,387 आणि 22 कॅरेटसाठी भाव पडतील 1,44,271. तर आजची संधी हुकू नका. आज व्हॅलेंटाईन डे, चांगला मुहूर्त आणि सोन्याचे बाजार पण 1,80,000च्या वरती जाणार आहे असंच तज्ज्ञांचं मत आहे. आज ते अजून इतके पार नाही झाले तर सोनं करण्याची उत्तम संधी मानून ज्यांना कोणाला सोनं घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. गेल्या काही दिवसातच सारखे सोन्याचे बाजार पडत होते, पण आज बाजारामध्ये खूप प्रमाणात उसळी पाहायला मिळालेली आहे. एकंदरीत सोन्याचे गोल्ड रेट हे वाढलेले आहेत. ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी थांबलं तरी चालेल, पण जे स्वतःच्या हौस-मौजसाठी सोनं घेणार असतील त्यांच्यासाठी कुठलाही दिवस उत्तमच असतो. आणि आजच व्हॅलेंटाईन डे निमित्त खूप साऱ्या गोल्डकडं मेकिंग चार्जेसला ऑफ असल्या जाहिराती पण खूप साऱ्या आलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला काय वाटते, गोल्डचे रेट वाढत जातील की कमी होत जातील हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आले असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.